ओके, आज हे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 8. सोल्युशनचं 8वं लेक्चर आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय बोला. काल काय शिकलो आपण? वेपर प्रेशर म्हणजे काय असतं. पुढे नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर. कोणते फॅक्टर्स आहेत बरं? फॅक्टर्स मध्ये कोण कोण येतं? टेम्परेचर, बोला, प्रेशर, त्यानंतर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. नेचर ऑफ, बोला, त्यापुढे नेक्स्ट बॉइलिंग पॉइंट. काय पुढे आपल्याकडे काय असतो बॉइलिंग पॉइंट? when pressure of the liquid is equal to the atmospheric pressure. ज्या वेळेला लिक्विडचं वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल होतं त्याला काय म्हणतो आपण? त्याचा बॉइलिंग पॉइंट फक्त कधी चेंज होईल? ज्या वेळेला काय बदलेल? वेपर प्रेशर बदलेल. आणि वेपर प्रेशर कधी बदलतं? ज्या वेळेला टेम्परेचर बदलेल. ज्या वेळेला काय बदलेल? टेम्परेचर बदलेल. बरोबर का? VP ऑफ लिक्विड is equal to VP of atmosphere. ओके, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ ऍटमॉस्फिअर किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. काय म्हणतो? त्या लिक्विडचा. बरोबर का? नेक्स्ट बोला. एवढंच पाहिलं? अजून काहीतरी पाहिलं असेल? असं नाही होणार. नाही, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट आणि काय फरक आहे बरं? ज्या वेळेला प्रेशर कशामध्ये दिले तुम्हाला? एटीएम मध्ये दिले. त्यावेळेला काय म्हणायचं त्याला? नॉर्मल बॉइलिंग पॉइंट. ज्या वेळेला प्रेशर तुम्हाला कशामध्ये दिले? बार मध्ये. काय म्हणायचं त्याला? बरोबर का? प्रश्न सोडवता येईल का? पहा, ऍडिशन ऑफ AgI2 to KI shows increase in vapor pressure. Why? काल आपण एक क्वेश्चन पाहिला होता कालच्या भागात. काय क्वेश्चन होता बरं? आपण काय केलं होतं? 2 कंटेनर घेतले होते. किती कंटेनर घेतले होते? आपण 2 कंटेनर. किती कंटेनर? दोघांमध्ये पण काय घेतलं होतं आपण? वॉटर. काय घेतलं होतं आपण? वॉटर. कसं आहे? वेपर प्रेशर त्याचं आहे, तो वेपर फेज मध्ये जाऊ शकतो. दॅट इज इट इज अ वोलाटाईल लिक्विड. कसं आहे हे? काय कसं आहे हे? याच्यामध्ये आपण काय ऍड केला होता? NaCl. काय ऍड केला होता? आणि दुसऱ्यामध्ये काय ऍड केलं होतं आपण? सुक्रोज. काय ऍड केलं होतं आपण? का ग्लुकोज टाकलं होतं? ग्लुकोज टाकलं होतं. काय टाकलं होतं आपण? काढा कालच्या नोट्स. शेवटचा पॉइंट आहे पहा, चेक करा शेवटच्या पॉइंटला. आहे का? 1 मोलार शुगर टाकली होती. शुगर म्हणजे तुमचं ग्लुकोज येईल. ठीक आहे का? आणि दुसऱ्यामध्ये काय टाकलं होतं? 1 मोलार K3PO4 टाकलं होतं. सॉरी, NaCl नाही. काय टाकलं होतं इथे आपण? काय टाकलं होतं आपण? बरोबर का? पाण्यामध्ये गेल्यावर काय झालं? हे जर वॉटर मध्ये टाकलं काय तयार होतं? 3 प्लस PO4 मायनस. ठीक आहे, बरोबर का? हे मॉलिक्यूल जाऊन काय होते? 4 मॉलिक्यूलने काय केलं? लिक्विडची सरफेस कव्हर केली. ग्लुकोज मात्र तसं होत नाही. ग्लुकोज एक गेला तो एकच राहतो. समजलंय का? नंबर ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर वाढलं, वेपर प्रेशर काय होतं? आणि इथं नंबर ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट कसं आहे? कमी. म्हणून वेपर प्रेशर असं म्हणलं होतं आपण. काय? वेपर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू number of particles of non volatile solute.
सोल्यूट, एनी डाऊट? बरोबर आहे का? नक्की का? आता पहा, त्यालाच धरून हा प्रश्न आहे. काय? ऍडिशन ऑफ AgI2 टू KI शोज इन्क्रीज इन वेपर प्रेशर. कोण ऍड केलाय? कशामध्ये? पहा, म्हणजे काय, एक कंटेनर आहे. काय? एक कंटेनर. आणि त्या कंटेनर मध्ये काय आहे तुमच्याकडे? अरे KI आहे. काय तुमच्या कंटेनर मध्ये? ऑलरेडी KI आहे. ऑलरेडी काय तुमच्याकडे? कळतंय? तो वेपर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे इथे मॉलिक्यूल कशाचे आहेत पहा. समजा KI चं डिसोसिएशन कसं होतं? K++, बरोबर का? समजा हे दोन मॉलिक्यूल, ह्याचे एक पासून हा किती मिळालाय? K+1. I- किती मिळालाय? KI किती घेतला? एका KI पासून एक K+ मिळतो, एक I- मिळतो. एक K+ मिळतो, एक काय मिळतो? I- मिळतो. बरोबर. जर मी 2 KI घेतले, किती घेतले? तर मला किती K+ मिळतील? किती I- मिळतील? काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळालंय? आता पहा, याच्यामध्ये कोण ऍड केले आपण? कोण ऍड केले आपण? HgI2. बरोबर का? बरोबर का? जर HgI2 ऍड केला तो काय होईल? सारखा इथं जाऊन बसणार आहे. काय होणार आहे? तो इथे जाऊन बसेल. बरोबर का? आणि त्याच्यामुळे काय होईल? सरफेस एरिया कमी होईल. जर सरफेस एरिया कमी झाला किंवा नंबर ऑफ पार्टिकल वाढले सोल्यूटचे, नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे, तर वेपर प्रेशर काय होईल? हे वाढलं तर हे काय होणार? पण ते म्हटलेत काय? वेपर प्रेशर काय होतंय? कस काय? वेपर प्रेशर काय होतंय? इन्क्रीज होतंय ना. अहो बरोबर आहे का? काय डाऊट? व्हायला काय पाहिजे नव्हतं? व्हायला काय पाहिजे नव्हतं? पण होतंय काय? होतंय काय? असं का? ज्या वेळेला पहा, हे 2 होते, 2 पासून किती मिळाले? हे टोटल 2 2 म्हणजे 4 मिळाले. म्हणजे इथे आता किती पार्टिकल आहेत तुमचे? 2 3 4. आता ह्या 4 पार्टिकल असल्यामध्ये तुम्ही कोणाची ऍडिशन केली? HgI2. ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये HgI2 टाकता, काय टाकता तुम्ही? त्यावेळेला याच्यापासून तयार होतो HgI4 आणि K2 असा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. काय तयार होतो? तुमचा कॉम्प्लेक्स तयार होतो, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता याचं समजा डिसोसिएशन झालं. काय झालं याचं? ठीक आहे. आता पहा, आधी किती मॉलिक्यूल होते? याचे 2, याचे 2, टोटल किती होते? 4. आता पहा, ह्याच्यापासून किती मिळतील? HgI2 टाकला, हा कंपाऊंड तयार झाला. त्याच्यापासून पहा, त्याच्यापासून मिळतील तुम्हाला 2K+ प्लस HgI4 मायनस. ब्रॅकेटच्या आतमधलं सेपरेट होत नाही, ते आहे तसंच राहतो कॉम्प्लेक्स. काही डाऊट? आधी किती होते? आता किती झाले? 2 आणि हा एक किती झाले? टोटल 3. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झाले तुमचे? काय झाले? आधी किती होते? आता किती झाले? कळतंय का? म्हणजे सरफेस एरिया वाढला, सोल्यूट नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुमचा कमी झाला. जर नंबर ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट कमी झाला, वेपर प्रेशर, म्हणून वेपर प्रेशर काय होतं तुमचं? वेपर प्रेशर काय होतंय? काय डाऊट? समजलंय का? नक्की का? समराईज करू का? मग नाही जागा. कळलंय? करतो दावा. काय डाऊट? समजलंय का? पहा, मग ह्याच्यावरने काय करू शकतो आपण? काय म्हणू शकतो? मोर the number of non volatile solute particles less is the vapor pressure. Any doubt? Any doubt? कळलंय का? नक्की समजलंय? यावर लिहून पटकन
पटकन लिहायचे. पहा नेक्स्ट काय आपल्याकडे काय केलं पहा आपण एक बेसिक थोडस काय होतंय वाजवते तू किती कंटेनर घेतलेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक ए नावाचं सोल्यूट आहे. काय ए नावाचं काय माझ्याकडे ए नावाचं वोलाटाईल सोल्यूट. कसं आहे हे म्हणजे जे काय होऊ शकतं तुमचं वेपर मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ठीक आहे. या वोलाटाईल सोल्यूटचं जे काही वेपर प्रेशर आहे या वोलाटाईल सोल्यूटचं जे काही वेपर प्रेशर त्याला मी म्हणतो पी ए नॉट. काय त्याला मी ठीक आहे कट आउट ए नावाचं सोल्यूट आहे माझं फॉर एक्झाम्पल. पी ए नॉट काय त्यांचं वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट ए. वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट याच्यामध्ये फक्त सोल्यूट आहे का नाही म्हणून हे काय तुमचं प्युअर फॉर्म मध्ये इन कट आउट. नेक्स्ट दुसरा एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी फक्त बी नावाचा सॉल्व्हंट घेतलाय. काय घेतलाय मी तो सुद्धा कसा आहे त्याचं वेपर प्रेशर त्याचं जे काही वेपर प्रेशर आहे त्याला मी म्हणतो पीबी नॉट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट बी. कसं बरं इन प्युअर फॉर्म इन प्युअर फॉर्म. आता काय करूयात दोघांना मिक्स करूयात ऍड करूयात. काय बनेल सोल्यूटला ऍड केलं सॉल्व्हंट मध्ये काय बनलं तुमचं काय बनलंय तुमचं काय बनलंय तुमचं काय डाऊट. हे काय तुमचं एकच मिनिट काय आहे तुमचं सोल्युशन. याचं वेपर प्रेशर मी म्हणतो काय पीएस. काय त्याला मी पीएस इक्वल टू काय येणार वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. काय डाऊट दॅट इज पीएस इक्वल टू काय येणार वेपर प्रेशर कोणाचं सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. कुठलं सोल्युशन मधलं म्हणजे पीए प्लस पीबी. काय डाऊट पीए नॉट म्हणजे काय प्युअर फॉर्म मध्ये आणि पीए म्हणजे काय सोल्युशन मध्ये. पीबी नॉट म्हणजे काय सॉल्व्हंट प्युअर फॉर्म मध्ये आणि पीबी म्हणजे काय सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये. काय डाऊट इथपर्यंत समजलेलं आहे का नक्की का. पीए म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन. पीबी म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ बी इन समजले. लिहून द्यायची गरज आहे का नाही. ओके पीए इक्वल टू काय वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन. पीबी म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ बी इन काय डाऊट काय डाऊट इथपर्यंत क्लिअर आहे का इथपर्यंत सोबत आहात का जायचं पुढे. राउल्स लॉ काय स्टेटमेंट पहा द वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इन अ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन मधल्या कोणत्याही कंपोनेंटचं काय काढायचं समजा तुम्हाला काय तर इज इक्वल टू कशाच इक्वल आहे प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट इन प्युअर फॉर्म अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनेंट इन सोल्युशन. फॉर एक्झाम्पल सर कळलं नाही सांगतो. काय घेतलाय तुम्ही एक कंटेनर. काय घेतलाय तुम्ही एक कंटेनर. कंटेनर मध्ये काय तुमच्याकडे सोल्युशन त्याच्यामध्ये काय सोल्यूट आणि सॉल्व्हंट. बरोबर का बरोबर का. काय लिहिलं होतं पीएस इक्वल टू पीए प्लस पीबी. सोल्युशन मध्ये काय ए आहे आणि बी आहे. बरोबर का. एनी कंपोनंट फॉर एक्झाम्पल मी म्हणतो कंपोनंट ए. काय म्हणतो मी फॉर
फॉर कंपोनंट ए. कोणासाठी? ए कंपोनंट साठी. कोणासाठी? ए कंपोनंट साठी. पहा काय म्हटलं त्यांनी, वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट. ए कंपोनंटचं प्रेशर काय? पीए. पीए इज इक्वल टू, कशाचे इक्वल आहे? प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्म मध्ये एचं प्रेशर काय? पीए नॉट. काय एचं प्रेशर? इनटू मोल फ्रॅक्शन साई. समजले? कोणासाठी झालं हे? कंपोनंट ए साठी. कोणासाठी झालं हे कंपोनंट? फॉर कंपोनंट बी. फॉर कंपोनंट बी. कोणासाठी? बी कंपोनंट साठी. पीबी इक्वल टू काय येणार तुमचा? पीबी नॉट इंटू, कसं आलंय कळलंय का? कसं आलंय समजलंय का? नक्की का? मग सोल्युशन साठी काय येईल पहा. देअरफॉर फॉर सोल्युशन प्रेशर काय होतं? पीएस इज इक्वल टू काय होता? पीए प्लस, बरोबर का? पीएस इज इक्वल टू, पीए ची व्हॅल्यू किती? पीए नॉट इंटू प्लस पीबी नॉट इंटू. झालं एवढाच तुमचा राऊंड. काही डाऊट? काही डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? हे एक, त्यानंतर हे दोन आणि हा तीन. हे लक्षात ठेवायचं, हे महत्वाचे आहे. काय डाऊट? जमेल? अव कळलंय का? प्युअर कंपोनंट इंटू मोल फ्रॅक्शन. प्युअर कंपोनंट इंटू, घ्या लिहून पटकन. नेक्स्ट लिहा पटपट. ओके. पहा नेक्स्ट काय आपल्याकडे? राऊल्स लॉ फॉर. आधी सोल्यूट कसं होतं आपलं? नॉन वोलाटाईल. आता सोल्यूट कसं आहे पहा. सोल्यूट सुद्धा वोलाटाईल आहे तुमचं, आणि सॉल्व्हंट तर ऑलरेडी कसं आहे? वोलाटाईलच आहे. सोल्युशन आहे हे. हो मागच्या वेळेस नाही म्हणते मी इथं म्हणतोय. कुठं? इथं. कसा होता सोल्यूट तुमचा? नॉन वोलाटाईल होता ना, बरोबर का नाही? आता सोल्यूट कसा आहे तुमचा? वोलाटाईल. आणि सॉल्व्हंट पण कसा आहे तुमचा? वोलाटाईल. सॉल्व्हंट पण कसा आहे तुमचा? पहा सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सॉल्व्हंट तर वोलाटाईलच असतो. आर वोलाटाईल. कसे दोन्ही पण? सोल्यूट अँड सॉल्व्हंट बोथ आर वोलाटाईल. दोन्ही पण कसे आहे तुमचे? दोन्ही पण कसे आहेत पहा. जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे? सॉल्व्हंट जास्त क्वांटिटी मध्ये, बरोबर? जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे? ठीक. पहा आता टीएस इक्वल टू काय येणार तुमचा? पीए प्लस पीबी. पीएस इक्वल टू पीए नॉट इंटू साय ए प्लस पीबी नॉट इंटू. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? नक्की का? जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे? सॉल्व्हंट. म्हणून पीए नॉट इज ग्रेटर दॅन पीबी नॉट. ओके. पीए म्हणजे काय तुमचा? सॉल्व्हंट आहे. पीए म्हणजे काय तुमचा? सोल्यूट लिहिलंय का आपण मग अशी? ठीक आहे चला. मग हे काय होईल? फक्त उलट होईल. ग्रेटर दॅन पीबी नॉट. पीबी नॉट इज ग्रेटर दॅन पीए नॉट. कारण त्याची क्वांटिटी जास्त, त्याचं वेपर प्रेशर काय असणार? जास्त. त्याचं वेपर प्रेशर काय असणार? जास्त. काय डाऊट? काय डाऊट? आपण इथून मागच्या सोल्युशनच्या प्रत्येक लेक्चर मध्ये जिथे जिथे ए आलाय तिथे काय लिहिले आपण?
सॉल्वंट लिहिलं आणि जिथे तिथं बी आलं तिथे काय लिहिलंय सोल्यूट लिहिलं. त्याच्यामुळे थोडासा फक्त एक बदल करून घ्या तुम्ही. ठीक आहे. काय ही जी स्लाइड आहे आपली इथे पी ए नॉट म्हणजे काय तुमचा हा काय तुमचा सोल्यूट आणि हा काय तुमचा सॉल्वंट करा. ठीक आहे. एवढं फक्त चेंज करून घ्या. वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट ए इन प्युअर फॉर्म, वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट बी इन प्युअर फॉर्म. जमेल? ठीक आहे. बाकी सगळं बरोबर आहे. ठीक आहे. काय हरकत नाही. आले आले का? सोल्यूट कोण आहे तुमचा बी आणि सॉल्वंट कोण आहे तुमचा ए. सॉल्वंट कोण आहे तुमचा ए आहे. जायचंय पुढे. काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ राऊंड्स लॉ. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणलं काय लागेल आपल्याला ग्राफ काढावं लागेल. बरोबर का? ठीक आहे. आला का? पहा फॉर सोल्यूट बी कोणासाठी पाहतो आपण हे बी नावाच्या सोल्यूट साठी पी बी इक्वल टू काय तुमच्याकडे इंटू साय वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी आहे का इथं प्लस सी काय तुमचा 0 आहे प्लस सी काय तुमचा 0 आहे. ठीक आहे. आलं लक्षात. y इज इक्वल टू एम एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस वरती काय तुमच्याकडे एक्स बी. बरोबर का? सुरुवातीला एक्स बी किती असेल आणि मी म्हणतो इथे गेल्यावरती एक्स बी इक्वल टू किती होतोय 1 होतोय. एक्स बी किती होतोय इकडे काय वाय वरती काय तुमचा पीबी आणि स्लोप काय तुमचा पीबी नॉट. स्लोप काय तुमचा तो काय येईल तुमचा स्ट्रेट लाईन येईल. काय येईल तुमचा तो पासिंग थ्रू ओरिजिन पासिंग थ्रू ओरिजिन असं येईल तुमचा ग्राफ. काय डाऊट समजलंय का? कोणासाठी आलाय हा फॉर सोल्यूट कोणासाठी आलाय सोल्यूट. सेम मला काढायचंय फॉर एक्झाम्पल फॉर सॉल्वंट कोणासाठी काढायचंय फॉर फॉर इकडे जागा आहे का इथे काढू का साईडला थोडस मी इकडे घेतो पाच शिफ्ट करतो नको पुढेच कर. कोणासाठी काढतोय आता फॉर सॉल्वंट ए फॉर सॉल्वंट ए पी ए इक्वल टू इंटू साय ए इंटू साय ए. ग्राफ पा कसा आहे काय हा तुमचा काय हा तुमचा काय हा तुमचा नक्की का नक्की का बरोबर. इनिशियली साय ए ची व्हॅल्यू किती असणार इथपर्यंत जातात आता मी म्हणतो साय ए किती आलाय वाय ऍक्सिसला काय तुमचा पी ए. ग्राफ कसा येणार आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू थांबा आले का कोणाचा आलाय हा सॉल्वंटचा. कोणाचा आलाय सॉल्वंट ए. तो कोणाचा होता कोणाचा होता सोल्यूट बी. दोघं पण कसे आहेत वोलाटाईल दोघे पण कसे. ठीक आहे. आता एक अजून एक ग्राफ काढतोय मी पहा झाली का रे सरळ
हो तू काढ तो बुक मध्ये सर. ठीक आहे. ओके पहा या ऍक्सिस वरती काढतो मी पीए पीएचा ग्राफ काढतोय पहा म्हणजे हा वाला काय होता पीए आणि वाय ऍक्सिस वरती काय होता सॉरी एक्स ऍक्सिस वरती काय होता साय 0. इथे काय होता तुमचा साय ए इक्वल टू काय डाऊट ठीक आहे बरोबर आहे. ग्राफ कसा होता तुमचा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू होता का असा अहो होता का काय डाऊट याच्यात काही डाऊट समजलंय का नक्की. नेक्स्ट हा कोणाचा ग्राफ आहे सोल्यूटचा. असा आहे ना मी त्याला फक्त असं काढतो या बाजूने काहीच नाही करत. ठीक आहे पहा हा एक्स ऍक्सिस इथं आहे याचा फॉर एक्झाम्पल वाय ऍक्सिस काय इथे याचा काय याचा इथे आलाय का स्ट्रेट आलाय ना ठीक आहे. सुरुवातीला इनिशियलला कधी सुरुवातीला सायबी किती होता सायबी किती होता म्हणजे इकडून जर सुरुवात केली तर इथे सायबी इक्वल टू किती येणार आणि इकडे येते आता मी म्हणतो सायबी किती झालाय तुमचा सायबी किती झालाय तुमचा सायबी किती झालाय तुमचा 1 झालाय. काय डाऊट समजलंय का इथपर्यंत कळाले नक्की. ग्राफ कसा येणार स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू अशा पद्धतीने कळाले. हा थोडासा मी काय करतो फक्त वाढवतो इथे टच करतो. काय डाऊट समजलंय का बोला. आता बोर्ड सॉली म्हणतील सर आमच्या वेळेस तर असं होतं है ना अहो बरोबर आहे का असं तुमचं ते पण करून दाखवतो थांबा. इथपर्यंत काय डाऊट हे कोणासाठी इथे काय होता तुमचा साय ए म्हणजे कोणाचा तुमचा सॉल्व्हंट हा काय तुमचा पीबी समजलंय का थांबा थांबा काहीतरी चुकलं. ओके पहा हा कोणासाठी आहे तुमच्या पीए साठी आला काय गडबड होते काहीतरी बरोबर होतं आधीच सायबी किती आला इथे 1 आला बरोबर ठीक आहे. ठीक आहे पहा ही जी लाईन चालली ही कोणाची आहे तुमच्या हा पीए ची कोणाची आहे पीए ची आणि ही कोणाची आहे तुमच्या पीपी ची. समजलंय कळलंय का अहो कळलंय का प्युअर कंपोनंटची काढली तर ही कोणाची येईल पीबी नॉट आणि ही कोणाची येणार आहे पीए नॉट. समजलंय. आता हे 2 पॉइंट जर मी जोडले काय केले मी 2 पॉइंट जर हा जो होता हा वोलाटाईल सोल्यूटचा होता कोणाचा होता इथे येईल पीबी नॉट काय येईल तुमचा पीबी नॉट ठीक आहे. नेक्स्ट पहा हा फक्त सॉल्व्हंट साठी होता कोणासाठी होता फक्त
इथे काय येईल तुमचा पीए नॉट. सॉल्यूटचा आणि सॉल्व्हंटचा एकत्र केलाय. पीए वरती काय आलाय कारण पीए काय आहे तुमचं सॉल्व्हंट, त्याचं वेपर प्रेशर काय आहे जास्त आहे ना. पीए नॉट ग्रेटर दॅन, ठीक आहे, पीए ग्रेटर दॅन पीबी. वेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे सॉल्व्हंटचं जास्त आहे, सोल्यूटचं कमी आहे. ठीक आहे. मग पहा समजा मला या ग्राफ वरनं वेपर प्रेशर काढायचंय कोणाचं सोल्युशनचं, कोणाचं काढायचंय मला समजा, तर ते मी कसं काढू शकतो, हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी जॉईन केला, या लाईन वरचा जर कोणताही पॉइंट घेतला त्या ठिकाणी जर वेपर प्रेशर असेल ते कोणाचं असणार आहे सोल्युशनचं. कोणाचं असणार आहे पीएस इक्वल टू पीए प्लस. चला हा ग्राफ हे आला सोल्युशन साठी, हा तुमचा सॉल्व्हंट साठी, इकडचा तुमचा सोल्यूट साठी. समजलंय? समजलंय का? बोर्ड्स वाल्यांच्या ह्याच्यात फक्त असं उलट केलंय, पीए नॉट इकडं आलाय, पीबी नॉट इकडं आलाय, 0 1 1 0 हे ऑपोजिट झाले. समजलंय? एवढाच फरक आहे, बाकी काही डिफरन्स नाही. समजलंय का? कळलंय का? इथपर्यंत काय डाऊट? ग्राफ तुम्हाला काढता येईल का? अहो येईल का काढता? काढता का मग? यावर काढून पहा. नेक्स्ट राऊट्स लॉ फॉर सोल्यूट कसं आहे तुमचं, जर ते नॉन व्होलाटाईल आहे तर ते वेपर फेज मध्ये कन्वर्ट होईल का? त्याचं वेपर प्रेशर काय असेल का? नाही. वेपरच नाही तर त्याचा प्रेशरचा विषयच नाही. म्हणजे जे काही तुमचं प्रेशर असणार ते कोणाचं असणार आहे वेपर सॉल्व्हंटचं असणार आहे. कोणाचं असणार आहे हिअर, कुठं इथं, पीबी नॉट, पीबी इक्वल टू किती असेल तुमचा 0. पीबी इक्वल टू काय असणार तुमचा, आणि पीबी नॉट पण काय असणार आहे तुमचा 0, कारण सोल्यूट कसं आहे तुमचं नॉन व्होलाटाईल. आणि पीए इज नॉट इक्वल टू 0, पीए नॉट इज ऑल्सो नॉट इक्वल. बरोबर का? देअरफॉर फॉर सोल्युशन, कोणासाठी सोल्युशन साठी फॉर्म्युला काय, पीएस इक्वल टू पीए नॉट या ग्राफ मध्ये पहा, इथं पीए नॉट का लिहिलं कारण पीबी ची व्हॅल्यू किती, पीए ची एक्स ची व्हॅल्यू, साय ची व्हॅल्यू किती आहे. इक्वेशन काय तुमचं पहा, पीएस इक्वल टू पीए नॉट इंटू साय ए प्लस पीबी नॉट इंटू साय बी. ह्या पॉइंटला पी साय ए ची व्हॅल्यू किती, साय ए ची व्हॅल्यू किती 1, पीएस इक्वल टू पहा 1 इंटू पीए नॉट आला का पीए नॉट, प्लस साय बी ची व्हॅल्यू किती 0, 0 पुट करा, 0 इंटू पीबी 0. म्हणून सेम त्या साईडला इकडे काय केलं आपण, पीए नॉट 0 टाकले आणि पी एक साय बी तुमचा 1. समजले? समजलंय का? तसंच इकडे पहा. आता बोला कोणाला 0 टाकायचं आपल्याला, पीबी नॉट. पीबी नॉटला काय करायचंय मग पहा, पीएस इज इक्वल टू पीए नॉट इंटू साय ए प्लस 0. बरोबर का? कारण पीबी नॉट ची व्हॅल्यू किती आहे 0. देअरफॉर पीएस इज इक्वल टू इंटू साय ए इंटू एनी डाऊट, एनी डाऊट. संपलं एवढंच. या पटकन लिहून, कोणासाठी हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी. समजलंय का? नक्की घ्या पटकन. इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय, राऊट्स लॉ अँड हेनरीज लॉ येते, ते हेनरीज कॉन्स्टंट आले चुकी, राऊट्स लॉ अँड हेनरीज लॉ. हा काय असेल आता माझा प्रश्न, हा काय असतो हेनरीज लॉ बोला. हा पार्शल प्रेशर, बरोबर का? बरोबर का? म्हणजे एस इज इक्वल टू काय तो तुमचा के एच इंटू
एस इज इक्वल टू काय होतो तुमचा KH इंटू पी. यालाच दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण, पी इज इक्वल टू असं काहीतरी होतं का पा, एस इंटू KH होतं का. हे 1/K आलता त्याला आपण KH म्हटलो, बरोबर का. बरोबर का. मग फायनल लिहू का डायरेक्ट, फायनल लिहितो पा, पी ए पार्शियल प्रेशर इज इक्वल टू एस इंटू, थांबा, एस च्या ऐवजी काय लिहिलं आपण, आलंय का. सोल्युबिलिटीला इन टर्म्स ऑफ काय लिहिलं, मोल फ्रॅक्शन. सोल्युबिलिटी इन टर्म्स ऑफ मोल फ्रॅक्शन लिहिलं. 3 दिल त्या पा, इन टर्म्स ऑफ मास, इन टर्म्स ऑफ मोल फ्रॅक्शन, इन टर्म्स ऑफ सोल्युबिलिटी. आहे का, आहे का, काढा. ठीक आहे. आता पा, हा झाला हेनरीज लॉ. राऊल्स लॉ, बोला राऊल्स लॉ काय होता, पी ए इज इक्वल टू, बोला, पी ए नॉट इंटू काय सिमिलर दिसतंय का, पी ए सिमिलर, साय ए सिमिलर. डिफरन्स कोणाचा आहे फक्त, कोणाचा डिफरन्स आहे, बरोबर का. इथे पण पा, पी ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी ए नॉट. इथे सुद्धा पी ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साय, सॉरी थांबा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साय. थांबा, साय एक कॉमन आहे ना, त्याला बाहेर काढलं समजा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी ए नॉट आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे डिफरन्स कोणाचा आहे रे फक्त, दोन्ही पण काय सेम आहे, फक्त फरक कोणाचा आहे, पी ए नॉटचा आणि इकडे कॉन्स्टंट काय तुमचा KH, इकडे कॉन्स्टंट काय तुमचा पी ए नॉट. समजतंय, समजतंय का. मग लिहू का, बोथ आर सेम, ओनली डिफरन्स इज, बोला, ओनली डिफरन्स इज ऑफ कॉन्स्टंट. दोन्ही सारखे, डिफरन्स कोणाचा आहे फक्त, डिफरन्स कोणाचा आहे फक्त, काय डाऊट, समजलंय का, इथपर्यंत कळालंय. नेक्स्ट काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सबस्टन्स इन वेपर फेज, इन वेपर फेज. आता पहा नीट पहा, इथं जो राऊल्स लॉ आला कुठं, इथं, हा कोणासाठी होता, लिक्विड साठी. कोणासाठी होता, कोणासाठी होता हा, तिथे मोल फ्रॅक्शन काय होतं, साय ए, आणि दुसरा साय बी, बरोबर. कोणत्या स्टेट मध्ये होते हे, लिक्विड मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये होते, यांचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, वेपर मध्ये होतंय ना. कशामध्ये होतंय, वेपर मध्ये पण काहीतरी मोल फ्रॅक्शन असेल त्यांचं. हे कोणत्या फेज मध्ये आहे, लिक्विड फेज मध्ये. आता कोणासाठी काढायचं आपल्याला, इन कोणत्या फेज मध्ये काढायचं आपल्याला, अहो कोणत्या फेज मध्ये काढायचंय, काय डाऊट, अहो काय डाऊट. काय होतं आपल्याकडे, एक कंटेनर होता, कंटेनर मध्ये काय होतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट होता. सॉल्व्हंट काय होता तुमचा ए आणि सोल्यूट काय होता तुमचा बी, बरोबर का, बरोबर का. नक्की पहा, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, कोणता लॉ, सर ये कहीं तो सुनेला लग रहा है. हा 11वीत झालंय, स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये डाल्टन्स लॉ झालाय तुमचा. काय होता, काय होता डाल्टन्स लॉ, बोला. फॉर मिक्सिंग ऑफ टू नॉन रिएक्टिंग गॅसेस, टोटल प्रेशर, दोन्ही गॅस कसे आहेत, नॉन रिएक्टिंग. जर ते रिएक्टिंग असतील तर काय होईल, एकमेकांसोबत ते रिएक्ट करतील आणि वेपर प्रेशर तिसऱ्याच नवीन तयार झालेला गॅस येईल, बरोबर. त्यामुळे ते कशी पाहिजे गॅस, दोन्ही पण टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर, टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर इज इक्वल टू partial pressure of each gas, partial pressure of each gas.
पहा नेक्स्ट काय सांगितलंय, टोटल प्रेशर काय होता, पार्शियल प्रेशर ऑफ ए, पार्शियल प्रेशर ऑफ, काय डाऊट, इथपर्यंत कळलंय का, इथपर्यंत कळलंय का, नक्की का. पीए इक्वल टू, बोला काय येईल, पीए इक्वल टू, हा साय ए, बरोबर का, इंटू पीटी, साई इंटू पीटी. आता पीटी म्हणजे काय पहा, तिकडे जो तुमचा पीए होता का, तो तुमचा पीए नॉट का, तो तिकडे तुमचा, तिकडे काय लिहिलं त्याला फक्त आपण पीटी लिहिलं, काय लिहिलं त्याला आपण, एवढंच. काय डाऊट, समजलंय का. आणि हा पीटी कशाची इक्वल आहे, पीटी इज इक्वल टू पीएस इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ, सेम वे पीबी काय लिहू शकता तुम्ही, सायबी इंटू सम. घ्या पाहून, काय पुन्हा सांगायचं विचारा. काय काय, पीए नॉट ला पीटी काय लिहिलं, डाल्टन्स लॉ नुसार आपली तिकडे पीटी लिहितो आपण. झालंय का, घेऊ का पुढे. आता पहा, therefore PA is equal to YA into PS, थांबा, XA into PS and PB is equal to XB into PS. समजलंय का. पीटी काढलं आणि त्याच्याऐवजी काय टाकलं, फक्त पीएस. पीटी काढलं आणि काय टाकलं, पीएस, कारण दोघं कसे आहेत. काय डाऊट, काय डाऊट, इथं टोटल प्रेशर काढता येतं, इंडिव्हिज्युअल प्रेशर नाही काढता येणार एका एका गॅसचं. ठीक आहे, म्हणून टोटल प्रेशर घेतो डायरेक्ट सोल्युशनचं पीटी डाल्टन्स लॉ नुसार. इथपर्यंत काय डाऊट. आता एक्स ए आणि एक्स बी काय आहेत तुमचे, पण एक्स कशात म्हणतो आपण, लिक्विड स्टेट मध्ये. एक्स ए आणि एक्स बी कुठे होते, गॅस मध्ये. काहीतरी वेगळं घ्यायला, रिप्रेझेंटेशन वेगळं पाहिजे ना आपल्याला, म्हणून काय घेतोय पहा, YA into PS and PB equal to YB into PS. Yes, 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 YA. YA equal to mole fraction of A कशामध्ये, in gas. YB equal to mole fraction of B कसं, in gas phase. काय डाऊट, दोघांमध्ये काही डाऊट, चेक करून घ्या. झालंय का, झालंय, येऊ का पुढे. काय काढायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन ऑफ सबस्टन्स इन वेपर फेज. आता पहा, दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे, काय, PA इक्वल टू YA इंटू PS, YA इंटू PS, आणि दुसरं काय आलंय, PB इज इक्वल टू YB इंटू PS, बरोबर का. पहा, मोल फ्रॅक्शन काढायचं म्हणजे YA काढायचं आहे. YA इक्वल टू काय येईल तुमचा, PA अपॉन, आणि YB इक्वल टू काय येणार आहे तुमचा, समजलंय का. महत्वाचे फॉर्म्युले तुमचे हे चारच आहेत, म्हणजे प्रश्न विचारला तर तुम्हाला ह्याच्यातून विचारतील, मागचं फक्त तुमच्या समजण्यासाठी होतं. कसं आलंय, कळलंय का. याच्यात काही डाऊट, याच्यात काही डाऊट, नक्की समजले इथपर्यंत. जायचे का पुढे. आता पहा, अजून एक, मी समजा मोल फ्रॅक्शनची ऍडिशन केली, काय केली मी, मोल फ्रॅक्शनची, म्हणजे YA
प्लस वाय बी किती येणार 1 येणार. किती येणार मोल फ्रॅक्शनची सम किती असते 1. आणि जर त्यांची डिव्हिजन केली तर काय येणार समजा मोल फ्रॅक्शनची डिव्हिजन केली काय येतो रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. रेशो काय कशाचा रेशो येतो म्हणजे जर मी YA अपॉन YB केलं काय येणार NA अपॉन NB. समजलंय समजलंय का काय डाऊट ह्याच्यामध्ये समजलंय का. नेक्स्ट काय आता आपल्याकडे आयडियल सोल्युशन. कोणाला म्हणायचं आयडियल सोल्युशन सोल्युशन that obeys Raoult's law is known as आयडियल सोल्युशन. काय म्हणायचं त्याला असं सोल्युशन जे काय करतं राऊल्ट्स लॉला ओबे करतं त्याला काय म्हणायचं त्याला ओके. राऊल्ट्स लॉला ओबे करतं म्हणजे काय करतं तर त्याचा जो ग्राफ आहे अशा पद्धतीचा येतो. असा ग्राफ ज्या सोल्युशन साठी येणार त्याला काय म्हणतो आपण इट ओबेस काय म्हणणार त्याला आपण इट ओबेस or solution in which the solute solvent and solute solvent interactions are comparable is known as आयडियल सोल्युशन. इज नोन ॲज ज्यांच्यामध्ये काय सोल्यूट इंटरॅक्शन सॉल्वंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट इंटरॅक्शन कसे आहेत जवळजवळ सेम आहेत त्यांना काय म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. काय म्हणतो त्यांना आपण म्हणजे काय पहा फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 बिकर घेतलेत आणि एक तिसरा बिकर घेतलाय. बोला एका बिकर मध्ये काय तुमचा इथे तुमचं होतंय सोल्यूट इंटरॅक्शन. काय होतंय इथे काय होतंय तुमचं सॉल्वंट इंटरॅक्शन आणि इथे काय होतंय तुमचं आता सोल्युशन तुम्ही एकत्र केलं ना इथे काय होतंय तुमचं सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. ठीक आहे. यांची जेवढी व्हॅल्यू येते त्याच्यात जवळपास काय येते यांची व्हॅल्यू तिथंच काय येते तेवढीच काय येते यांची व्हॅल्यू जवळपास त्याला काय म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. काय म्हणतो त्यांना आपण आयडियल सोल्युशन मध्ये काय डाऊट समजलंय का आयडियल सोल्युशन काय असतं इथे जे फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन तेच इथे समजलंय नक्की का. आता पहा फॉर आयडियल सोल्युशन फॉर कोणत्या सोल्युशन साठी सोल्युशन PS इक्वल टू काय येणार साय A इंटू PA नॉट प्लस साय B इंटू काय वेगळं शिकवलंय का कुठे झालाय हा फॉर्म्युला राऊल्ट्स लॉ मध्ये मागच्या स्लाइडला झालाय ना तो ओबे करतो मग त्यासाठी हा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा H मिक्सिंग इज इक्वल टू किती येणार 0. कशी पहा सोल्युशन बनते सोल्युशन बनण्यासाठी आधी सोल्यूटचे बॉन्ड काय झाले इथे ब्रेक झाले सॉल्वंटचे बॉन्ड काय झाले इथे हे बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी काय करायला लागते आपल्याला द्यावी लागते. इथे जेवढी एनर्जी दिली आता इथं सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन तयार झाले इकडे तुटलंय इकडे काय झालंय तयार झालं तुटताना एनर्जी द्यावी लागली बनताना एनर्जी रिलीज झाली असेल जेवढी एनर्जी दिली तेवढीच काय होणार आहे म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू किती येणार डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येणार त्याच बरोबर डेल्टा व्ही मिक्सिंग म्हणजे व्हॉल्यूमचं मिक्सिंग जर केलं ते पण किती येतं म्हणजे कसं पहा याचं व्हॉल्यूम समजा होतं 4 याचं किती होतं 3 इकडे किती असणार 7 हे किती झालं टोटल
हे किती आहे 7 - 7 आलं का? म्हणजे व्ही मिक्सिंग किती आलं तुमचं? व्ही मिक्सिंग पण किती असतं तुमचं? समजलंय का? त्याचप्रमाणे तुमचा डेल्टा एस मिक्सिंग पण कशी असते तुमची? पॉझिटिव्ह असते. एंट्रॉपी काय असते तुमची? पॉझिटिव्ह. जर एंट्रॉपी पॉझिटिव्ह तर गिब्स एनर्जी काय असेल? निगेटिव्ह. डेल्टा जी मिक्सिंग अहो विसरले काय? थर्मोडायनामिक्स काय असते तुमची? निगेटिव्ह. म्हणजे रिॲक्शन कशी झाली? समजा डेल्टा एस पॉझिटिव्ह डेल्टा जी निगेटिव्ह, रिॲक्शन कशी? स्पॉन्टेनियस. बावळट. रिॲक्शन कशी असणार तुमची? स्पॉन्टेनियस. ठीक आहे. डेल्टा यू मिक्सिंग इज इक्वल टू 0 पा, आणि डेल्टा पी इज इक्वल टू पी ऑब्झर्ड मायनस पी थेरॉटिकल. ही सुद्धा व्हॅल्यू किती येते तुमची? 0 येते. म्हणजे ग्राफ वडून काढा किंवा सोडून काढा सॉल्व्ह करून, त्याची व्हॅल्यू किती येणार? सेम येणार. दॅट इज त्यांचं 0 येणार. ग्राफ वरनं समजा 3 आली, कॅल्क्युलेशन पण किती येणार त्या फॉर्म्युल्याने? 3 येणार. आणि दोघां 3 - 3 0. सोल्युशनला काय म्हणायचं? आयडियल. सोल्युशनला काय म्हणायचंय? इथपर्यंत काय डाऊट आहे का? पाहून घ्या नीट. पाहिलं का? पाहिलंय? सोडवा. द वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड एक्स अँड वाय आर. वेपर प्रेशर दिले 80 and 60 टॉर. प्रेशर आहे टॉर मध्ये दिले, टॉर्क मध्ये. इज इक्वल टू mm ऑफ hg. घ्या लिहून. थांबा थांबा थांबा, नाही 760 नाही, ते एटीएमचं झालं. एटीएम 1 mm ऑफ hg आणि 1 atm इज इक्वल टू 760. 1 atm इक्वल टू 760 mm ऑफ hg. हा. झालंय? पहा काय दिलं त्यांनी? वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड्स एक्स अँड वाय आर. वेपर प्रेशर दिलंय. पी एक्स नॉट किती दिलंय? 80. पी वाय नॉट किती दिलंय त्यांनी? 60 टॉर. द टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑब्टेन्ड बाय मिक्सिंग 3 मोल्स ऑफ ए. NX दिलाय किती? 3. आणि NY दिलाय किती? दिलाय 2. विल बी. वेपर प्रेशर तुम्हाला काढायचंय. काय काढायचं तुम्हाला? म्हणजे PS इक्वल टू काय तुमच्याकडे? फॉर्म्युला काय आपला? PS इज इक्वल टू साय ए इंटू PA नॉट प्लस साय बी इंटू. बोला काय करावं लागेल? आधी काय काढावं लागतील आपल्याला? साय ए आणि साय ए साय बी कसे निघतील? जर मला काय काढायचं आहे साय ए, कसं काढणार? इथं काय आपल्याकडे साय एक्स आहे, बरोबर ना? साय एक्स इक्वल टू काय येणार? 2/3+2. साय वाय काय येणार तुमचा? 3/3+2. म्हणजे किती आलं? 2/5. आणि हा किती आला? 3/. टाकू का व्हॅल्यू? टाकू का व्हॅल्यू? PS इक्वल टू साय ए म्हणजेच तुमचा साय एक्स किती आहे? 2/5. प्युअर वेपर प्रेशर किती आहे त्याचं? 80 प्लस साय बी म्हणजे तुमचा साय वाय काय तुमचा? 3/5 इंटू 60. जमेल का? अहो जमेल का? सोडवा. PS ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा पटकन. हा आहे का 52 ऑप्शन?
1 जा बोला किती? हा 6 जा 30 बरोबर का? 16 आले. इथे बोला 5 1 जा 5 5 12 जा करेक्ट. 16 2 जा 12 3 जा हा किती आलं? जमलंय? अहो जमलंय का? जाऊ का पुढे? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? 100%. नेक्स्ट काय झालं? काही लक्षात ठेवायच्या गोष्टी. हे सगळे रिझल्ट आलेले आहेत. तुम्हाला डायरेक्ट कन्क्लुजन देतोय मी. ते कसे आलेत थोडे थोडे सांगेल, बाकीच्यांची गरज नाही. न्यूमेरिकल सोडायला आपल्याला फक्त ते लागणार आहेत. एक लिहून देतो, बाकीचे नंतर पाहूयात. PS इक्वल टू काय होतं आपल्याकडे? साय ए इंटू प्लस साय बी इंटू पीबी नॉट. बरोबर का? आता पहा, PS इक्वल टू 1 मायनस साय बी इंटू पी ए नॉट प्लस साय बी इंटू, कसं आले कळलंय का? कारण साय ए प्लस साय बी किती येतो? 1. म्हणून 1 मायनस साय बी म्हणजे काय झालं तुमचा? साय ए. पी ए नॉट ने मल्टिप्लाय केलं काय येणार? मायनस पी ए नॉट इंटू साय बी प्लस साय बी पी बी नॉट. दोघांमध्ये काय कॉमन आहे? साय बी कॉमन. पा PS इक्वल टू या पी ए नॉटला इकडे लिहितो साईडला, पा पी ए नॉट प्लस येतो. दोघातून कॉमन काय काढलं? ब्रॅकेट मध्ये कोण राहिलं? साय बी मायनस, सॉरी साय बी कॉमन काढला ना? हा पी बी नॉट मायनस पी ए नॉट. आलं का लक्षात? समजलं का? हा पॉझिटिव्ह आहे त्याला आधी लिहिलं फक्त, पा पी बी नॉट इथे लिहिला आणि पी ए नॉट इथे लिहिला. समजलंय का? बोर्ड्सवाले आलं का तुमच्यासारखं? समजलंय? हे काय टाकलं आपण? साय ए ची व्हॅल्यू बदलली. कोणाची व्हॅल्यू बदलली? समजा मी साय बी ची व्हॅल्यू बदलली. कोणाची बदलली? आता फॉर्म्युला काय? PS इक्वल टू साय ए इंटू प्लस साय बी इंटू पी बी नॉट. पहा, साय ए इंटू पी ए नॉट प्लस 1 मायनस साय ए इंटू पी बी नॉट. बोला फायनल लिहू का डायरेक्ट? काय बोला मग आता? मल्टिप्लाय करा. येतो सोडून, जाऊ द्या. पी ए इंटू साय ए इंटू पी ए नॉट प्लस पी बी नॉट मायनस पी बी नॉट इंटू साय ए. काय डाऊट? काय डाऊट? याला सेपरेट लिहितो तिकडं, पहा पी बी नॉट. ठीक आहे, पहा याच्यात आणि याच्यात काय कॉमन आहे? बोला ब्रॅकेट मध्ये कोण राहिलं? हा पी ए नॉट मायनस इथला पी ए नॉट, इथला मायनस पी बी नॉट. समजलंय का? समजलंय का? कळलंय का? दोन्ही टर्म्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला. हे बघ, बी ए समजा इन टर्म्स ऑफ त्यांनी मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दिले, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, तर हा फॉर्म्युला. जर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दिलं तर उलट, सॉरी मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दिलं तर हा फॉर्म्युला, सोल्यूट दिलं तर हा फॉर्म्युला, साय बी दिला तर आणि साय दिला तर तो फॉर्म्युला. समजलंय? ओके, रिलेशन पा बी ए बाबा, तिकडे काय ए बी उलट केलंय फक्त. ओके, लक्षात ठेवा. हा आबा आबा, वाटलंच मला तू तिकडच जाणार. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? 100%. चालेल, आजच्यासाठी एवढं बास. बाकीचं बरंच आहे अजून.
लिहून द्यायला तुम्हाला, पण ते आपण आता उद्याच्या भागात पाहूया. ठीक आहे. अहो चालेल का? इथपर्यंत लक्षात आलंय? नक्की सगळं व्यवस्थित काय करायचंय, रिवाइज करून यायचंय. उद्या न्यूमरिकल सोडवायचे, कारण उद्या फक्त न्यूमरिकल असेल, मोस्ट अर्ध्याच्या वर पार्ट न्यूमरिकल असेल. त्याच्यामुळे व्यवस्थित न्यूमरिकल्स रिव्हिजन करून यायचं. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाईल. बाकीचं आपण उद्या. ठीक आहे. थँक्यू.